सर्वांना नमस्कार. स्वागत आहे तुमच्या गोंधन मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओकडे वळण्यापूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला तर आता वळूया आपल्या स्टोरीकडे. गोंधन भाग 3. जत्रेच्या त्या रात्री पुष्पाच्या मनात एक वेगळीच धडधड सुरू झाली होती. मी विश्वासवर प्रेम करते का, हा प्रश्न तिला झोपू देत नव्हता. खिडकीतून बाहेर दिसणारा चंद्र पाहत ती रात्रभर जागी होती. विश्वाससोबत घालवलेला प्रत्येक क्षण तिच्या डोळ्यासमोर येत होते. त्याचं हसणं, त्याचं बोलणं, त्याच्या मनातलं दुःख. सकाळ झाली, पण त्या सकाळी गावात एक वेगळीच बातमी पसरली होती. शहरातून मोठे जमीनदार आले आहेत. त्यांच्या मुलासाठी मुलगी पाहायला आलेत म्हणे, आणि ती मुलगी म्हणजे पुष्पा. ही बातमी ऐकताच पुष्पाच्या पायाखालची जमीनच सरकली. घरी पोचल्यावर तिने पाहिलं, आई नवीन साडी काढून ठेवत होती, वडील घर आवरत होते, मामा आनंदाने फिरत होता. काय चाललंय, पुष्पाने विचारलं. आई हसत म्हणाली, पुष्पा, तुझ्यासाठी स्थळ आलंय. क्षणभर तिचं हृदय थांबल्यासारखं झालं. मला लग्न नाही करायचं, ती अचानक म्हणाली. घरात शांतता पसरली. मामा रागाने उभा राहिला. मग आयुष्यभर घरी बसायचं आहे का? पण काही नाही. पुष्पाच्या डोळ्यात अश्रू आले. तिला विश्वाची आठवण आली, पण त्यांचं नाव घेण्याचीही तिची हिंमत झाली नाही. दुसरीकडे विश्वास गावाबाहेरच्या ओढ्याजवळ बसला होता. त्याच्या हातात ते छोटंसं फूल होतं. अचानक त्याचा मित्र गणू धावत आला. अरे विश्वास, काय झालं? पुष्पाचं लग्न ठरतंय म्हणे. हे शब्द ऐकताच विश्वासचा चेहरा फिकट पडला. हातातलं फूल खाली पडलं. काही क्षण तो काहीच बोलला नाही, फक्त आकाशाकडे पाहत राहिला. त्याच्या मनात कुठेतरी वेदनांचा मोठा स्फोट झाला होता. पण चेहऱ्यावर मात्र शांतता होती. तिचं सुख असेल तर चांगलंच आहे, तो हसत म्हणाला. पण त्याच्या डोळ्यातलं दुःख गणूपासून लपलं नाही. 2 दिवसांनी स्थळ पाहायला लोक आले. मुलाचं नाव होतं अमोल. शहरात नोकरी, मोठं घर, भरपूर जमीन. सगळ्यांना तो आवडला. पण पुष्पाच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. अमोलने तिच्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. दोघे अंगणात गेले. अमोल हसून म्हणाला, तुम्हाला हे लग्न मान्य आहे का? पुष्पा काही क्षण शांत राहिली. मग हळू आवाजात म्हणाली, जर मी नाही म्हटलं तर? अमोल थोडा चकित झाला. म्हणजे माझ्या मनात दुसऱ्याचं नाव असेल तर? अमोलचा चेहरा गंभीर झाला. तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता? पुष्पाच्या डोळ्यात पाणी आलं. ती काही बोलली नाही, पण तिची शांतता हेच उत्तर होतं. अमोल काही क्षण विचार करत राहिला. मग तो हसला. मग मी तुमच्याशी लग्न करणार नाही. पुष्पा आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. का? कारण प्रेमाशिवायचं लग्न म्हणजे आयुष्यभराची शिक्षा. हे ऐकून तिच्या डोळ्यात आदर दाटला. त्या रात्री अमोलने पुष्पाच्या वडिलांशी स्पष्ट बोललं,
मला हे लग्न करायचं नाही. सगळे स्तब्ध झाले. मामा संतापला. काही कमी आहे का आमच्या मुलीत? अमोल शांतपणे म्हणाला. कमतरता मुलीत नाही, तिचे मन दुसरीकडे आहे. हे ऐकताच घरात पुन्हा वादळ उठलं. वडील रागाने ओरडले. तो विश्वासच आहे ना? पुष्पा घाबरली. पण यावेळी तिने मान खाली घातली नाही. पहिल्यांदाच ती धैर्याने म्हणाली, हो. क्षणभर सगळे गप्प झाले. आईच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. मामाचा राग अनावर झाला. त्या गोंधळवाल्याचे नाव पुन्हा घरात घेऊ नकोस. पण पुष्पा यावेळी मागे हटली नाही. त्यांचं गोंधन पाहता, पण त्यांचं मन का नाही पाहत? कोणीच उत्तर देऊ शकलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी गावभर ही बातमी पसरली. लोक पुन्हा कुजबुजू लागले. कोणी हसत होतं तर कोणी टोमणे मारत होतं. पण पहिल्यांदाच पुष्पा कोणालाही घाबरत नव्हती. तिने स्वतःच्या मनाची कबुली दिली होती. दुपारच्या वेळी ती मंदिरात गेली. तिथे वडाच्या झाडाखाली विश्वास बसला होता. त्याला पाहताच त्याच्या डोळ्यात अश्रू आले. विश्वास उठला. पुष्पा? ती त्याच्या समोर येऊन उभी राहिली. काही क्षण दोघेही शांत होते. मग ते हळूच म्हणाले, माझं लग्न ठरत होतं. विश्वासच्या चेहऱ्यावर वेदना उमटली. मला माहीत आहे, पण मी नकार दिला. तो अवाक झाला. का? पुष्पाच्या ओठावर हलकसं हसू आलं. तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि आयुष्यात पहिल्यांदाच ती म्हणाली, कारण मी तुझ्यावर प्रेम करते विश्वास. क्षणभर वेळ थांबला. वाराही शांत झाला. विश्वाच्या डोळ्यात अश्रू चमकले. जगाने ज्याला नेहमी नाकारलं, त्या माणसाला पहिल्यांदाच कोणीतरी मनापासून स्वीकारलं होतं. तो काही बोलणार इतक्यात मंदिराच्या मागून कोणीतरी त्यांचं बोलणं ऐकत होतं आणि त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक भयानक हास्य उमटलं. कारण आता तो त्यांच्या प्रेमाचा सर्वात मोठा शत्रू बनणार होता. कथा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. ही कथा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अशा सुंदर प्रेमकथा, भावनिक कथा आणि हृदयस्पर्शी गोष्टींसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.